नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. आज खूप लोक ट्रेडर, इन्व्हेस्टर बनण्याचा प्रयत्न करतात. चांगलंच आहे, काळाची गरज पण आहे. पण मग चांगलं यश खूप कमी लोकांना का मिळतं? बरेच लोक फक्त ॲव्हरेज का राहतात? खरं तर ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप यश मिळत राहणं शक्य आहे. मग ते तसं मिळत का नाही? आज खूप लोकांना टेक्निकल ॲनालिसिसबद्दल माहिती आहे. त्यांना थोडंफार येतं, बऱ्याच येतं, पण मग ते वापरत नाहीत. वापरताना तो कॉन्फिडन्स दिसत नाही. खूप लोकांना कंपन्यांबद्दल खूप माहिती असते, पण फक्त माहिती असते. ती माहिती पण ते योग्य पद्धतीने वापरताना दिसत नाहीत. असं का? कारण एकच आहे की या गोष्टींसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. पण मग प्रश्न असा असतो की वेळ काढायचा कसा? जॉब आहे, बिझनेस आहे, घर सांभाळायचं आहे, किंवा विद्यार्थी आहेत तर अभ्यास करायचा आहे. वेळ कुठून मिळणार? फक्त 24च तर तास आहेत ना. पण वेळ द्यायचा याचा अर्थ ॲक्च्युअली ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे असं बिलकुल नाही. मग काय करायचं? तर वेळ द्यायचा याचा अर्थ आहे त्या विषयांमध्ये इंटरेस्ट दाखवा, प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा, कीप इन टच. मला सांगा, किती वेळ दिला जातो टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी, चार्ट बघण्यासाठी? किती वेळ दिला जातो कंपनीचे बॅलन्स शीट चेक करण्यासाठी, कंपनीबद्दल माहिती मिळवण्यासाठी, ही माहिती शोधून काढण्यासाठी? मग यात एक कारण असंही दिलं जातं की सध्या आम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट काही करत नाही आहे, त्यामुळे आम्ही या गोष्टी बघत नाही. ज्यावेळी आम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करू त्यावेळी बघू. हे म्हणजे असं झालं की मला मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे आणि मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी उठून मी पळायला सुरुवात करतो, प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो आणि ही अपेक्षा करतो की मी मॅरेथॉन जिंकेन. असं होईल का? कदाचित नाही. मग हे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल तरी कसं शक्य आहे? समजा तुम्हाला एक हॉबी आहे. समजा तुम्ही व्हायोलिन वाजवता, तुम्हाला ते आवडतं. आता हे व्हायोलिन तुम्ही फक्त तेव्हाच हातात घेता का ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करायचा असेल किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल? नाही ना. मग त्याचप्रमाणे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल जे काम करायचं आहे, मग ते टेक्निकल ॲनालिसिस असो, फंडामेंटल ॲनालिसिस असेल, कंपनीबद्दल माहिती मिळवणं असेल किंवा चार्ट बघणं असेल, इतरही बऱ्याच गोष्टी असतात ज्या कराव्या लागतात. मग त्या फक्त ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, फक्त त्याच वेळेला न करता इतरही वेळेला त्याकरिता वेळ दिला पाहिजे. दिवसातून, आठवड्यातून थोडासा वेळ काढला पाहिजे. हा वेळ दिल्याने ट्रेडिंगमधले, टेक्निकल ॲनालिसिसमधले, फंडामेंटल ॲनालिसिसमधले बरेच बारकावे, बऱ्याच नवीन गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतील. चांगला ट्रेडर, इन्व्हेस्टर बनण्यासाठी अजून काय करता येऊ शकतं हे पण सुचत राहील. ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट शेवटी पैसे कमवण्याचा मार्ग आहे आणि पैसे कोणाला नको आहेत? मग हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुचायला लागलं, जास्त चांगल्या पद्धतीने सुचायला लागलं, तर तुम्ही ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला ज्या आर्थिक सुधारणा तुमच्या आयुष्यात घडवून आणायच्या आहेत त्या तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकाल. भरपूर फायदे आहेत वेळ देण्याचे. एकदा करून तर बघा, वेळ देऊन तर बघा. त्यामुळे तुमच्या ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्की सुधारणा होईल. आणि हो, काय सुधारणा होती आहे ते आम्हाला पण कळवा. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.